सोलापूर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावरती खड्ड्याचं प्रमाण जे आहे ते पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यां बुजवण्यासाठी जो निधी आहे या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि खरं तर पावसाळ्यापूर्वीच किंबहुना पावसाळ्या दरम्यान हे खड्डे बुजवणं अपेक्षित आहे। मात्र खड्डे बुजवले गेले असले तरी त्याचा दर्जा जो आहे त्याबाबत आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतोय। आपण पाहतोय, आपण आता आहोत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच्या दिशेला आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी जवळपास 8 ते 10 फुटाचे लांबी असलेले खड्डे जे आहेत, त्याचबरोबरीनं किमान अर्धा फुटाचे खड्डे ज्याची खोली आहे असे खड्डे या सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नागरिक जे आहेत ते जीव मुठीत धरून इथून प्रवास करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। खर तर महापालिका प्रशासनाच्या वतीने दावा करण्यात येतो की पावसाळ्यापूर्वीच सर्व खड्डे जे आहेत ते आम्ही बुजवलेले आहेत, किंबहुना 1-2 पाऊस झाल्यानंतर सुद्धा हे खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय। मात्र आपण जर पाहू शकतो या ठिकाणी हे खड्डे जे आहेत हे काही दिवसांपूर्वी बुजवले गेलेले आहेत आणि आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच हे खड्डे बुजवले असले तरी मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे पुन्हा एकदा या ठिकाणी पडलेले पाहायला दिसत आहेत। त्यामुळे महापालिकेची खड्डे बुजवण्याची मोहीम नक्की काय दर्जाची आहे याचा प्रश्न या निमित्ताने आता पुन्हा एकदा उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उन्नाबादकर सह सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।